विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपल्याला बघायचं आहे पूर्णांकयुक्त अपूर्णांकांवरील क्रिया. मागच्या घटकांपर्यंत आपण अपूर्णांकावरच्या क्रिया पाहिल्यात. आता याच्या पुढे आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकावरच्या क्रिया बघायच्या आहेत आणि त्याच्यातली पहिली क्रिया जी आहे ती आहे बेरजेची. उदाहरण घेऊयात. 3.4/2 अधिक 2.6/2. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला आठवत असेल याच्यातही आपण अपूर्णांकांसारखंच छेद सारखे असताना आणि छेद सारखे नसताना असे दोन भाग घेणार आहोत. त्यापैकी पहिला भाग आपण घेतोय पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज करताना जर छेद सारखे असतील तर त्यांची बेरीज आपण कशी करायची ते आता आपण पाहूयात. हा जो पूर्णांक आहे हा पूर्णांक आणि अपूर्णांकातला छेद या दोघांचा गुणाकार करायचा. 3 गुणिले 2 आणि अंश त्याच्यात मिळवायचा. छेदस्थानी ती संख्या जशीच्या तशी लिहायची. पुन्हा एकदा लक्षात घ्या, पूर्णांक आणि छेद यांचा गुणाकार करून अंश त्याच्यात मिळवा. त्याच पद्धतीने इथे आपल्याला करायचं आहे 2 गुणिले 2 अधिक 6 भागिले 2. छेद जसाच्या तसा लिहा. 3 आणि 2 यांचा गुणाकार करायचा. 3 दुणे 6, 6 अधिक 4 छेद 2 अधिक 2 दुणे 4, 4 अधिक 6 छेद 2. 6 अधिक 4 याची बेरीज होते 10 छेद 2 अधिक 4 अधिक 6 याची पण बेरीज होते 10 छेद 2. इथे अंशांची बेरीज अंशस्थानी आणि छेद आपण एकच लिहितो. तीच पद्धत इथे पुन्हा वापरायची. 20/2. ह्याच उत्तराला आपण सोपं रूप देऊ शकतो. 2 एकी 2 आणि 2 10 20 10/1 किंवा 10 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर असेल. याच पद्धतीने काही प्रश्न मी या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो आणि त्याचा सराव तुम्ही करायचा आहे. 1 3.5/4 अधिक 2.1/4, 4.6/3 अधिक 5.3/3, 5.1/6 अधिक 3.5/6, 4.5/9 अधिक 2.1/9, तसंच 6.4/8 अधिक 3.6/8 यांचा तुम्ही सराव करा. नक्की तुम्हाला ही उदाहरणं सोडवता येतील. आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर ह्या नंबरला तुम्ही ते उदाहरण व्हॉट्सअप करायचं आहे. त्याचं उत्तर तुम्हाला नक्की द्यायचा मी प्रयत्न करेन. धन्यवाद.